साडीवरील मॅचिंग ब्लाउज हे प्रत्येकीकडे असतेच, बट हे जे 6 ब्लाउज आहे हे प्रत्येक साडीवर मॅच होतील असे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 6 ब्लाउज बघणार आहोत की जे प्रत्येक साडीवर मॅच होतील। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि कुठले ते 6 ब्लाउज आहे जे प्रत्येक साडीवर मॅच होतील ते आपण बघूया। नंबर 1 आहे ग्रीन कलरचा ब्लाउज। आता ग्रीन कलरचा ब्लाउज हा शक्यतो सगळ्याच साड्यांवर मॅच होतो। आता त्यामध्ये काठपदर साडी, पैठणी साडी, बनारसी साडी, सिल्क साडी किंवा आपल्याकडे एखादी रेड कलरची साडी असेल त्यावरतीही ग्रीन कलरचा ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट करून आपण वेअर करू शकतो। आणि हो, ग्रीन कलरचा ब्लाउज हा शक्यतो सिल्क साडीवर किंवा प्लेन साडीवर जास्त उठून दिसतो। तुम्हाला हिरव्या रंगाचा कुठला शेड निवडायचा आहे तर हिरव्या रंगाचा जो मूळ रियल जो ग्रीन कलर असतो तो तुम्हाला निवडायचा आहे। कारण काय होतो, जो पॅरेट ग्रीन असतो किंवा दुसरा हिरव्या रंगाचा जो शेड असतो तो प्रत्येक साडीवर मॅच होत नाही। त्यामुळे तुम्हाला जो पारंपरिक रियल ग्रीन कलर आहे तो निवडायचा आहे। समारंभाच्या सिल्कच्या साडीवर सुद्धा हा सिल्कचा ग्रीन ब्लाउज खूपच जास्त शोभून दिसतो। ब्लॅक, पिंक आणि येलो कलरच्या साडीवर ग्रीन कलरचा ब्लाउज हा तुम्ही कॉन्ट्रास्ट करून मिसमॅच करून नक्कीच घालू शकता। त्यामुळे ग्रीन कलरचा ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा, जेणेकरून तुम्हाला घाई गडबडीत कधीही कुठल्या साडीवर ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट करून घालायचा असेल तर ग्रीन कलरचा ब्लाउज तुम्ही नक्की घालू शकता। नंबर 2 आहे येलो ब्लाउज। तुम्हाला कधी कॉन्ट्रास्ट करायचा असेल किंवा मिसमॅच करून घालायचा असेल तर येलो कलरचा ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा। येलो कलरचा ब्लाउज हा बऱ्याच साड्यांवर आपण मिसमॅच करून घालू शकतो। त्याचबरोबर बांधणी साडी, प्लेन साडी, काठपदर साडी अशा कुठल्याही साडीवर येलो कलरचा ब्लाउज हा खूपच सुंदर दिसतो। अशा प्रकारे येलो कलरचा ब्लाउज तुम्ही मिसमॅच करून आणि कॉन्ट्रास्ट करून अशा साड्यांवर घालू शकता। नंतर आहे ब्लॅक कलरचा ब्लाउज। ब्लॅक कलरचा ब्लाउज हा सगळ्यांकडेच असतो, बट बऱ्याच लेडीज काय करतात की ब्लॅक कलरचा ब्लाउज हा खूपच सिंपल शिवून घेतात। जेव्हा तुम्ही ब्लॅक कलरचा ब्लाउज हा शिवून घ्याल तेव्हा तो थोडासा फॅन्सी शिवून घ्या, जेणेकरून तुम्ही कुठल्याही सिंपल साडीवर किंवा वर्कच्या डिझायनर साडीवरही तो वेअर केला तर तो सुंदर दिसेल। तर तुम्ही स्लीवलेस घालत असाल किंवा स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल असाल तर ब्लॅक कलरचा ब्लाउज हा शक्यतो तुम्ही स्लीवलेस स्टिच करून घ्या, जेणेकरून कुठल्याही साडीवर तुम्हाला एक फॅन्सी लुक मिळेल। अदरवाइज तुम्ही 3/4 स्लीव्स किंवा फुल स्लीव्स ही ब्लॅक कलरच्या ब्लाउजच्या स्टिच करून घेऊ शकता। नंबर 4 आहे गोल्डन ब्लाउज। तर आता गोल्डन ब्लाउज मध्ये खूप जास्त डार्क गोल्डन हा निवडायचा नाही, तर गोल्डन मध्ये तुम्ही व्हाईटिश किंवा सिल्वर गोल्डन कलर हा चूज करू शकता। काय होतं, आपण हा गोल्डन ब्लाउज काठापदराच्या साडीवर जर वेअर केला तर ऑलरेडी काठापदराच्या साडीचे जे काठ असतात ते गोल्डन कलरचे असतात आणि हा ब्लाउज जर त्यावरती वेअर केला तर ते कॉम्बिनेशन अजिबातच उठून दिसणार नाही। त्याचबरोबर आपण काय करतो, गोल्डचे दागिने, गोल्डची ज्वेलरी ही वेअर करतो आणि त्यावरती जर हा डार्क गोल्डन कलरचा ब्लाउज हा वेअर केला तर तो उठून दिसणार नाही। तर शक्यतो तुम्ही काय करा, गोल्डन कलर मध्ये व्हाईटिश किंवा सिल्वर गोल्डन ब्लाउज जो असतो तो निवडा। नंतर नंबर 5 आहे खण ब्लाउज। छान गोल्डन कलरचा किंवा ग्रीन कलरचा खणाचा ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा। नऊवारी साडीवर, काठापदराच्या साडीवर किंवा खणाच्या साडीवर फॅन्सी खणाचा ब्लाउज हा खूप सुंदर दिसतो। तेव्हा तुम्हाला एखाद्या फंक्शन साठी छान सुंदर असं तयार व्हायचं असेल तेव्हा खणाचा ब्लाउज हा नक्की तुम्ही वेअर करा। खणाचा ब्लाउज हा तुम्हाला छान सुंदर असा पारंपरिक लुक नक्की देतो। तर अशा प्रकारे खणाचा हा फॅन्सी डिझाईन मध्ये तुम्ही जर ब्लाउज स्टिच करून घेतला तर नक्कीच तुम्हाला एक सुंदर लुक मिळेल। नंतर आहे मल्टी कलर ब्लाउज। आता मल्टी कलर चेक्स किंवा मल्टी कलर खणाचा एखादा ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा। मल्टी कलरचा ब्लाउज हा प्रत्येक साडीवर आपण मिसमॅच करून घालू शकतो, पण मल्टी कलर ब्लाउज हा तुम्ही शक्यतो प्लेन साड्यांवरच वेअर करा।
तुमच्या साडीमध्ये खूप सारे कलर असतील, खूप सारी डिझाईन असेल, त्यावरती मल्टी कलर ब्लाउज हा अजिबात चांगला दिसणार नाही आणि उठून दिसणार नाही। जर मल्टी कलरचा ब्लाउज हा तुम्ही खूप कलर असलेल्या साडीमध्ये जर वेअर केला तर त्यामध्ये सगळंच खूप कलरफुल होईल आणि ते चांगलं दिसणार नाही। त्यानंतर शेवटचा जो ब्लाउज आहे तो आपण 13 वेगवेगळ्या साड्यांवर वेअर करू शकतो, तर तो आहे पिंक कलरचा ब्लाउज। आता पिंक कलरचा ब्लाउज हा जवळजवळ सगळ्याच साड्यांवर छान पैकी मॅच होतो आणि आपण कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकतो। अशा प्रकारे पिंक कलरचा ब्लाउज ही तुमच्याकडे असायलाच हवा। आजच्या व्हिडिओमध्ये मी जे हे 6 ब्लाउज तुम्हाला सांगितले आहे, हे जर तुमच्याकडे असले आणि तुम्ही छान पैकी स्टिच करून घेतले तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही साडीवर हे ब्लाउज मिसमॅच करून आणि कॉन्ट्रास्ट करून वेअर करता येतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।